ऑपरंड आणि ऑपरेटर. एखादा एक्सप्रेशन फॉर्म करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, ऑपरंड्स अँड ऑपरेटर्स. तर हे जे दोन आहेत याच्यामध्ये डिफरन्स काय की ऑपरेटर्स म्हणजे तुमचे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स, आणि ऑपरंड्स म्हणजे तुमचे जे व्हेरिएबल्स आहेत ज्याच्यावरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज ऑपरंड. फॉर एक्झाम्पल जर एखादा एक्सप्रेशन कन्सिडर केलं सी इज इक्वल टू ए प्लस बी, तर याच्यामध्ये जे ऑपरंड्स आहेत सी, ए, बी हे काय आहेत तुमचे ऑपरंड्स आहेत, आणि त्याच्यात इक्वल टू, प्लस हे काय आहेत तुमचे ऑपरेटर्स आहेत. तर जे सिम्बॉल्स एखादा एक्सप्रेशन फॉर्म करण्यासाठी, एखादा ऑपरंड्स वरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे सिम्बॉल्स यूज करतो दॅट इज कॉल्ड एज ऑपरेटर्स, आणि ज्यांच्यावरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो दॅट इज कॉल्ड एज ऑपरेंड. तर ऑपरेटर्स मध्ये तुमचे मल्टिपल टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. डिपेंड ऑन दी ऑपरेशन, जशा प्रकारचं तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तशा प्रकारचं आपण काय करू शकतो, ऑपरेटर यूज करू शकतो. आणि डिफरंट डिफरंट टाइपचे ऑपरेटर्स आहेत, डिफरंट डिफरंट फंक्शन्स त्यांचे डिफाईन केलेले आहेत. त्या फंक्शन्सनुसार तुमची जे गरज असेल, तुमचं जे ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल त्या परफॉर्म करायच्या ऑपरेशननुसार तुम्ही त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. आणि एक कन्सेप्ट पुन्हा याच्यामध्ये ऍडिशनल आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. बेसिक मध्ये सांगतो मी एक, की ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजेच काय की एखादा ऑपरेटर आहे, त्या ऑपरेटरचा जो बेसिक मिनिंग आहे त्याला चेंज करून आपण त्याला दुसरा मिनिंग प्रोव्हाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्लसचा बेसिक ऑपरेशन काय, व्हॉट इज द ऑपरेशन ऑफ प्लस सिम्बॉल? एनीवन? ऍडिशन. गुड. हा, तर प्लसचा बेसिक ऑपरेशन काय की ऍडिशन. न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील त्या न्यूमेरिकल व्हॅल्यू वरती आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन परफॉर्म करतोय. जर समजा मला न्यूमेरिकल व्हॅल्यू वरती ऑपरेशन परफॉर्म नाही करायचं आहे, मला कॅरेक्टर्स वरती ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे किंवा स्ट्रिंग वरती ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे आणि मला हा सिम्बॉल यूज करायचा आहे, तर याचा बेसिक जो ऑपरेशन आहे ऍडिशन करण्याचा, त्याला मला काय करायचं आहे, दुसरा एक ऑपरेशन असाइन करायचं आहे, दॅट इज कॉल्ड एज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. फॉर एक्झाम्पल आता हाच जर आपण सिच्युएशन बघितला तर याच्यात ए आणि बी हे काय आहे तुमच्या, ए आणि बी ला जर तुम्ही कन्सिडर केलं 10 आणि 20, तर तुमची ऍडिशन होईल 10 आणि 20 ची. पण याच ऑपरेशनला मला आउटपुट पाहिजे तुमचा ए बी असा आउटपुट पाहिजे. म्हणजे मी याला न्यूमेरिकल व्हॅल्यू न कन्सिडर करता याला कॅरेक्टर व्हॅल्यू कन्सिडर करतोय. म्हणजेच तुमचा ए हा एक कॅरेक्टर आहे, बी एक कॅरेक्टर आहे, आणि प्लस केल्यानंतर मला आउटपुट काय यायला पाहिजे, ए बी यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला या काय करावं लागेल, जो प्लस सिम्बॉल आहे याला एक सेपरेट मिनिंग द्यावं लागेल, दॅट इज कॉल्ड एज कॉन्कॅटिनेशन. म्हणजे दोन कॅरेक्टर किंवा दोन स्ट्रिंग तुम्हाला एका याच्यामध्ये कॉन्कॅट करायचे आहेत, मर्ज करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपण याच सिम्बॉलला दुसरा मिनिंग प्रोव्हाइड करतो, दॅट इज कॉल्ड एज कॉन्कॅटिनेशन. तर ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये हा कन्सेप्ट आहे, तो डिटेलमध्ये आपण नंतर बघूच. तर बेसिक तुम्हाला समजलं ऑपरेटर्स म्हणजे काय, की आपण जे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी सिम्बॉल्स यूज करतो दॅट इज कॉल्ड एज ऑपरेटर. अँड ऑपरंड्स म्हणजे काय की ज्याच्यावरती आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत, जे व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत, जे व्हॅल्यूज आपण यूज करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज ऑपरेंड. तर ऑपरेटर आणि ऑपरंड्स हे दोन त्याच्यामधले बेसिक कन्सेप्ट आहेत. देन टाइप्स ऑफ ऑपरेटर्स, तुम्हाला बरेच लोकांना टाइप्स ऑफ ऑपरेटर माहित असतील, सांगा कुठले कुठले आहेत. एक अरिथमॅटिक ऑपरेटर, असाइनमेंट, then logical, then relational, गुड. रिलेशनल झाल्यानंतर कुठला, बिटवाईज ऑपरेटर, 5 झाले. 6 कॉमा ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल मी सिम्बॉल देतो, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, डिक्रीमेंट, देन साइज ऑफ ऑपरेटर, अगेन कंडिशनल ऑपरेटर,
पुन्हा कुठला राहिलाय का? अरिथमॅटिक ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, देन बिटवाइज ऑपरेटर, देन कॉमा ऑपरेटर, देन इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, देन साइज ऑफ ऑपरेटर अँड कंडिशनल ऑपरेटर. तर एवढ्या टाईपचे तुमचे ऑपरेटर्स आहेत. वन बाय वन आपल्याला सगळे ऑपरेटर्स बघायचे आहेत. कोणाचा तरी माईक चालू आहे ज्याचा बॅकग्राऊंड मध्ये व्हॉइस येतोय. ओके, तर हे तुमचे 9 ऑपरेटर्स आहेत, टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तुमचा अरिथमॅटिक ऑपरेटर, जे बेसिक आपले ऑपरेटर्स आहेत, ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो. तर एक वन बाय वन आपण हे सगळे ऑपरेटर्स बघणार आहोत. सगळ्यात पहिला अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर मधले कुठले कुठले ऑपरेटर सिम्बॉल येतात? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन अँड मॉड्युलस. ओके, तर हे तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत, ज्याचा यूज करून आपण काय अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो ऑन न्यूमेरिकल व्हॅल्यूज. तर ॲडिशन, आता हे बेसिक तुम्हाला तर लहानपणीपासून शिकताय. ॲडिशन म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. तर हे आपण बेसिक सगळे शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण यूज कसं करू शकतो की एखादा एक्सप्रेशन बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम जर केला, तर कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राममध्ये आपल्याला हे बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. तर बेसिक ऑपरेशनसाठी आपल्याला जर सिम्बॉलिकली एखादा प्रोग्राम लिहायचा असला, तर आपण प्रोग्राम कसं लिहिणार? मी फक्त लॉजिकली लिहितोय. void main, देन काय करावं लागेल मला? व्हेरिएबल्स डिक्लेअर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतो मी ए बी, दोन व्हेरिएबल्स आहेत, आणि सम, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन आणि मॉड्युलस. तर हे व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मला काय करायचं आहे? ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत बाय युझिंग अरिथमॅटिक ऑपरेटर्स. तर याच्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करताना सगळ्यात पहिला काय आहे तुमचं? ॲडिशन. तर ॲडिशनसाठी आपल्याला काय करायचं? ए आणि बी ला मी व्हॅल्यूज असाइन करून टाकतो. ए इज 10 अँड बी इज इक्वल टू 20. दोन व्हॅल्यूज असाइन करतोय. सम, ॲडिशन स्टोअर करण्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतलाय सम. त्याच्यामध्ये ॲडिशन आपल्याला काय करायचं आहे? परफॉर्म करायचं आहे. तर ए प्लस बी. देन मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन. तर सबस्ट्रॅक्शनसाठी मी सब नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत. तर ए मायनस बी. देन मल्टिप्लिकेशन, ए इंटू बी. देन डिव्हिजन is equal to a divided by b. Then mod is equal to a mod b. And at the last आपल्याला काय करायचं आहे? रिझल्ट्स. आता याचे रिझल्ट जर आपण प्रिंट केले तर काय आउटपुट येतील? समजा मी याच्या सगळ्यांच्या याच्यात सी आउट कन्सिडर केलंय. तर सी आउट दिलं तर काय येईल याचं प्रत्येकाचा आन्सर? सगळ्यात पहिले ए प्लस बी. किती येईल आन्सर? एनीवन? ए ची व्हॅल्यू आहे 10, बी ची व्हॅल्यू आहे 20, 30. ओके. देन सब इज इक्वल टू ए मायनस बी. ए मायनस बी मायनस 10. हां, देन मल्टिप्लिकेशन 200. देन डिव्हिजन a divided by b. b divided by a or a divided by b? 0. देन हाँ, पॉइंट में नहीं आ सकता है क्योंकि वो फ्लोट में नहीं है. हाँ, ओके. देन मॉड, एनी अदर आंसर?
मॉड आंसर, मॉड ऑपरेशंस मीन्स कैसे परफॉर्म होता है पता है? टू, एनी अदर आंसर? नो. आंसर इज 10. क्यू 10? रिमाइंडर. गुड. तर तुमचं मॉड ऑपरेशन जो आहे तो काय करत असतो, रिमाइंडर व्हॅल्यू जी असेल ती स्टोअर करत असतो. जी रिमाइंडर म्हणजे जे आपण डिवाइड करतो त्याच्यानंतर जे बाकी व्हॅल्यू म्हणतो आपण, तर ती व्हॅल्यू जी आहे ती देत असतो. म्हणून 0 नाही, 2 पण नाही, ॲट द लास्ट 10. तर ह्या व्हॅल्यूज आहेत. तुमचे अरिथमॅटिक ऑपरेशन्स जर परफॉर्म करायचं असेल त्याच्यासाठी ऑपरेटर तुमचा ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन अँड मॉड्युलस हे ऑपरेटर्स आहेत, ज्याचा यूज करून आपण प्रोग्राम टाईप करू शकतो. ज्या फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम असेल, एखादा एक्सप्रेशन तुम्हाला बनवायचं असेल तर ते एक्सप्रेशन्स डिझाईन करू शकता आणि त्याच्यानंतर ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. तर हे बेसिक ऑपरेटर्स आहेत तुमचे अरिथमॅटिकचे. देन relational operator. Second one is relational. कुठले कुठले आहेत रिलेशनल ऑपरेटर्स? लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू. ओके. तर हे तुमचे ऑपरेटर्स आहेत रिलेशनल. रिलेशनल ऑपरेटर म्हणजेच काय की एखादे जे ऑपरंड असतील तुमचे त्या ऑपरंड्स मधला रिलेशन काउंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इन द फॉर्म ऑफ ट्रू और फॉल्स व्हॅल्यू पाहिजे असेल, बुलियन व्हॅल्यू याचा आउटपुट असतो. बुलियन व्हॅल्यू म्हणजेच काय की ट्रू और फॉल्स मध्ये, तर रिलेशन चेक करण्यासाठी त्यांची जी व्हॅल्यूज आहे त्याच्यामधलं रिलेशन चेक करण्यासाठी रिलेशनल ऑपरेटर्स. जसं फॉर एक्झाम्पल लेस दॅन आहे, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, एक्झॅक्टली इक्वल टू पण म्हणतात त्याला, किंवा इक्वल टू अँड नॉट इक्वल टू. तर मोस्टली कंडिशन्स जे असतात, कंडिशन मध्ये आपण जेव्हा एखादी कंडिशन चेक करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट जे आहे ते ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे असते आणि त्या आउटपुटला आपल्याला काय करायचंय की त्या कंडिशन मध्ये ॲज अ इनपुट म्हणून द्यायचं असेल तर तुम्हाला रिलेशनल ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलात तर इफ ब्लॉक असेल, त्याच्यानंतर फॉर लूप मध्ये तुम्ही असेल तर फॉर लूप मध्ये पण तुम्हाला हे यूज करता येईल. कुठे पुन्हा कंडिशन असेल, वाईल कंडिशन असेल तर डू वाईल असेल, त्याच्यामध्ये जे कंडिशन्स आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये आपल्याला ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये आउटपुट पाहिजे, तर ते आपण या रिलेशनल ऑपरेटर थ्रू देऊ शकतो. याचा जो आउटपुट आहे तो ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केला जातो. आता लेस दॅन काय आहे, ग्रेटर दॅन काय आहे, इक्वल टू काय आणि नॉट इक्वल टू काय. एक सिंपल एक्झाम्पल मग अशी जसं घेतलं होतं तसंच घेतोय आणि त्याच्यावरून तुम्हाला कन्सिडर करता येईल. तर a is equal to 10 and b is equal to 20. अगेन इंटीजर, दोन व्हॅल्यूज आहेत. मी डिरेक्टली लिहितोय a is less than b, then a is less than equal to b, a is greater than b, a is greater than equal to b, a is exactly equal to b, a is not equal to b. आउटपुट काय असतील याचे? फर्स्ट इज a is less than equal to b, म्हणजे a हा b पेक्षा स्मॉल आहे. इज इट ट्रू और फॉल्स? ट्रू, कारण a ची व्हॅल्यू किती आहे 10, b ची व्हॅल्यू दिलेली आहे 20, तर तुमचा a इज लेस दॅन b आहे, म्हणजे तुमचे कंडिशनचा जो आउटपुट असेल तो ट्रू असणार आहे. देन a इज लेस दॅन इक्वल टू b, फॉल्स.
एनी अदर आन्सर? एनी अदर आन्सर इज ट्रू. दोनच ऑप्शन आहेत बुलियन मध्ये, एकतर फॉल्स नाहीतर ट्रू. तर लेस दॅन ऑर इक्वल टू बी हा वर्क कसा करत असतो तुमचा, की ए ची व्हॅल्यू आहे तुमची 10 अँड बी ची व्हॅल्यू आहे 20. तर लेस दॅन म्हणजेच काय, की ए हा बी पेक्षा लहान आहे, म्हणजे एक कंडिशन याची ट्रू आहे आणि दुसरा काय आहे, इक्वल टू. तर याचे व्हॅल्यूज जे आहेत ती ट्रू केव्हा केव्हा येईल, जर ए ची व्हॅल्यू 10 बी ची व्हॅल्यू 10 दोन्ही व्हॅल्यूज जर असतील सेम तरी याचा आउटपुट जो आहे तो ट्रू येईल. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू 10 और बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 10 जर असेल तर तुमचा जो आउटपुट आहे तो ट्रूच येईल. कारण काय, की लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे कोणाचा तरी माईक चालू आहे, इको होत आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू, तर लेस दॅन असेल किंवा इक्वल टू असेल, इक्वल टू असेल किंवा लेस दॅन असेल तर याचा आउटपुट राहील ट्रू. आणि फॉल्स केव्हा राहील, जेव्हा ए ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी राहील, फॉर एक्झाम्पल 20 ऑर 10, तर या कंडिशन मध्ये याची फॉल्स व्हॅल्यू राहील. लेस दॅन ऑर इक्वल टू समजलं सगळ्यांना? तर याचा आउटपुट जो आहे तो आहे ट्रू, कारण लेस दॅन व्हॅल्यू आहे, इक्वल टू नसेल तरी पण लेस दॅन आहे, तर ऑर असते. हे लेस दॅन तरी असली पाहिजे किंवा मग इक्वल टू तरी असली पाहिजे, दोन पैकी जरी असेल तरी तुमचा आउटपुट काही ट्रू असेल. देन नेक्स्ट इज ए इज ग्रेटर दॅन बी. फॉल्स, कारण ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे, तर ए हा मोठा असू शकत नाही. देन ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी, अगेन ग्रेटर दॅन पण नाही आहे आणि इक्वल टू पण नाही आहे, म्हणजेच फॉल्स. देन ए इज इक्वल टू बी, अगेन इक्वल टू म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज सेम असायला पाहिजेत, ज्या नाही आहेत. अँड ए इज नॉट इक्वल टू बी, ट्रू. नॉट इक्वल टू म्हणजेच काय, तुमचं इक्वल टू नाही आहे, तर दोन्ही व्हॅल्यूज डिफरंट आहेत, तेव्हा तुमचं व्हॅल्यू काय येईल याची आउटपुटमध्ये ट्रू येईल. ओके, तर हे आहेत तुमचे रिलेशनल ऑपरेटर्स, ज्याचा यूज करून तुम्ही कंडिशन्स फॉर्म करू शकता, एक्सप्रेशनचा यूज करून कंडिशन फॉर्म करू शकता. आणि त्या कंडिशनचं तुम्ही कंडिशनल जे स्टेटमेंट्स असतात तुमचे, इफ असेल, वाईल असेल, डू वाईल असेल, फॉर लूप असेल, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण कंडिशन फॉर्म करतो तर ती कंडिशन फॉर्म करताना आपण त्याचा यूज करू शकतो रिलेशनल ऑपरेटर्सचं. देन द नेक्स्ट ऑपरेटर इज असाइनमेंट ऑपरेटर. कुठला आहे असाइनमेंट ऑपरेटर? ओके, असाइनिंग दी व्हॅल्यू इन व्हेरिएबल्स. तर तुमचा इक्वल टू जो ऑपरेटर आहे तो ऑपरेटर म्हणजेच तुमचा काय आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे, जसं यूज करून आपण कुठलीही व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला असाइन करू शकतो. तर इक्वल टू आणि डबल इक्वल टू या दोघांमध्ये पण डिफरन्स आहे. इक्वल टू हा फक्त व्हॅल्यू असाइन करण्यासाठी यूज होतो आणि डबल इक्वल टू हा रिलेशन चेक करण्यासाठी यूज होत असतो. इक्वल टू ची व्हॅल्यू जी राईट साईडला व्हॅल्यू असेल ती लेफ्ट साईडला असाइन होत असते, म्हणजे जो काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होत असते. आणि डबल इक्वल टू मध्ये दोन्ही साईडचे जे ऑपरंड्स असतील त्याची कंडिशन चेक केलं जात असते. तर हा आहे तुमचा असाइनमेंट ऑपरेटर, जे तो आपण नॉर्मली यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू बी प्लस सी, तर याच्यामध्ये आपण इक्वल टू यूज केलाय, म्हणजेच काय, बी प्लस सी कॅल्क्युलेट होईल आणि त्याची व्हॅल्यू कुठे असाइन होईल, तुमच्या ए मध्ये असाइन होईल. तर हा सिम्पल ऑपरेटर आहे, ज्याचा यूज करून आपण व्हॅल्यूज असाइन करू शकतो. देन तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट जे आहेत ते आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. तर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे कोणते आहेत तुमचे, प्लस प्लस अँड मायनस मायनस, डबल प्लस अँड डबल मायनस. तर हे आहेत तुमचे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजेच तुमचा काय, प्लस प्लस, आणि डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजेच मायनस मायनस.
यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो +1 किंवा -1. म्हणजेच जी काही व्हॅल्यू असेल व्हेरिएबलची ती जर तुम्ही प्लस प्लस ऑपरेटर यूज करताय तर +1 नी ॲडिशन होईल, आणि जर मायनस मायनस करताय तर -1 नी सबस्ट्रॅक्शन होईल त्याच्यामधनं. तर याच्यामध्ये पुन्हा एक आहे प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स. प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स ते बघू आधी. तर याचा एक एक्झाम्पल घेऊ प्लस प्लस आणि मायनस मायनस वरती. तिथं फॉर एक्झाम्पल आपण लूपिंग यूज करतोय. लूपिंग मीन्स तुमचं फॉर लूप असेल किंवा वाईल असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर रिपिटेशन्स करायचे आहेत अप टू दी सर्टन लेवल ऑर सर्टन लिमिट, एखाद्या लिमिट पर्यंत तुम्हाला जर ऑपरेशन्स परफॉर्म करायचे तर ती लिमिट असाइन करण्यासाठी आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 10 टाइम्स लूप चालवायचं आहे तर आपण 1 पासनं तुमचा लूप 10 पर्यंत चालवू शकतो, किंवा मग 10 पासनं तुम्ही 1 पर्यंत डिक्रीमेंट करून सुद्धा लूप चालवू शकता. तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही व्हॅल्यूज ह्या यूज करू शकता. किंवा एखाद्या ऑपरेशन मध्ये तुम्हाला इन्क्रीमेंट बाय 1 करायचं आहे, डिक्रीमेंट बाय 1 करायचं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर यूज होतो. तर समजा a ची व्हॅल्यू तुमची 10 आहे, a ची व्हॅल्यू 10 and b ची व्हॅल्यू आहे 20. देन a प्लस प्लस b मायनस मायनस. तर याचा आउटपुट काय येईल तुमचा a प्लस प्लस म्हणजेच 11 and b मायनस मायनस मीन्स 19. मायनस मायनस केला म्हणजे काय, याच्यातनं एक मायनस होईल, आणि प्लस प्लस केला म्हणजे याच्यामध्ये काय होईल, एक प्लस होईल. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स असे दोन आहेत याच्यामध्ये. तर हा आहे पोस्टफिक्स, ज्याच्यामध्ये पहिले ऑपरंड देन ऑपरेटर्स, ऑपरंड ऑपरेटर, आणि एक दुसरा ऑपरेशन आहे प्रीफिक्स, त्याच्यामध्ये आहे तुमचा प्लस प्लस ए अँड मायनस मायनस बी. तर याच्या व्हॅल्यूज काय येतील, अगेन सेम 11 19. ऑपरेटर तुम्ही कुठेही लावा त्याची जी व्हॅल्यू आहे ती +1 ने किंवा -1 नेच कॅल्क्युलेट होणार आहे. तर याच्यात तुम्ही प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स मध्ये मेन डिफरन्स काय की याच्यामध्ये आधी व्हॅल्यू नंतर इन्क्रीमेंट, लक्षात ठेवायचं. पोस्टफिक्स मध्ये आधी व्हॅल्यू नंतर इन्क्रीमेंट, याच्यामध्ये सुद्धा आधी व्हॅल्यू नंतर डिक्रीमेंट. आणि प्रीफिक्स मध्ये काय असतं की आधी इन्क्रीमेंट नंतर व्हॅल्यू, याच्यामध्ये आधी डिक्रीमेंट नंतर व्हॅल्यू. तर हे तुम्ही जेव्हा सिंगल सिंगल जर असे कन्सिडर केलेत व्हेरिएबल तर याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येणार नाही. बट इन कंडिशन तुम्ही जर बघितलात की समजा आता एक कंडिशन घेतोय मी, a इज इक्वल टू a प्लस 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 a मायनस मायनस प्लस b प्लस 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 b मायनस मायनस. तर याचा आउटपुट काय येईल. ओके, सो नेक्स्ट इज साइज ऑफ ऑपरेटर. आपण लास्ट लेक्चरमध्ये जेव्हा बघितलं होतं डेटा टाइप्स, तर त्याच्यामध्ये साइज ऑफ ऑपरेटरचा यूज केला होता. तर एखाद्या डेटा टाइपचं साईज तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण साइज ऑफ ऑपरेटर यूज करतो, किंवा एखादं साईज फाइंड आउट करायचं आहे तर त्यासाठी साइज ऑफ ऑपरेटर यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे इंटिजरचा जो आपला साईज आहे तो 4 आहे. तर त्या 4 साईज फाइंड आउट करण्यासाठी जर आपल्याला समजा माहित नसेल एखाद्या डेटा टाइपचं साईज किती आहे, तर तो साईज फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो, साईज ऑफ ऑपरेटर यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल साइज ऑफ इन ब्रॅकेट इंटिजर, जर असं स्टेटमेंट तुम्ही लिहिलात, दॅट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट इज व्हॉट इज द साइज ऑफ इंटिजर डेटा टाइप. जर इंटिजर डेटा टाइपचं तुम्हाला साईज फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की अशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता, ज्याच्या थ्रू आपल्याला काय करता येईल, त्याचं साईज फाइंड आउट करता येईल, आणि याचा आउटपुट ॲज अ तुम्हाला 4 बाय टी साइज ऑफ इंटिजर. तसेच तुम्ही बाकीचे जे तुमचे डेटा टाइप्स आहेत ते डेटा टाइप्स पण त्याच्यामध्ये यूज करू शकता. कॅरेक्टर असेल, स्ट्रिंग नाही, कॅरेक्टर असेल तुमचं,
फ्लोट असेल, डबल असेल, लॉंग डबल असेल, तर हे जे डेटा टाइप्स आहेत तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता आणि त्यांचा साईज फाइंड आउट करू शकता. तर साईज कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमचा साईज ऑफ ऑपरेटर यूज होत असतो मोस्टली. देन द नेक्स्ट इज कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर याला टर्नरी ऑपरेटर सुद्धा म्हणतात दुसऱ्या लँग्वेज मध्ये. तर याच्यामध्ये काय आहे की कंडिशन प्लस व्हॅल्यूज म्हणजेच कंडिशन प्लस आउटपुटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जसं इफ स्टेटमेंट आहे आपल्याकडे, तर इफ स्टेटमेंट म्हणजे मध्ये कसं असतं तुमचं की इफ ब्लॉक आणि इफ एल्स कन्सिडर करा. इफ एल्स इफ मध्ये कंडिशन असते, जर कंडिशन ट्रू असेल तर तुमचा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तशाच प्रकारचा हा तुमचा कंडिशनल ऑपरेटर आहे, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे की कॉम्बिनेशन ऑफ इफ एल्स केलेलं आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ इफ एल्स म्हणजेच काय की एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला इफ एल्सचे जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला लिहिता येईल. तर याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंटसाठी कंडिशनल ऑपरेटर दिलेला आहे क्वेश्चन मार्क, याला आपण म्हणू इथे कंडिशन, क्वेश्चन मार्क अँड इथे एक्सप्रेशन 1, एक्सप्रेशन 2, एक्सप्रेशन 1 अँड एक्सप्रेशन 2. तर कंडिशन जर ट्रू असेल तर तुमचं काय एक्झिक्यूट होईल, एक्सप्रेशन 1. यालाच मी म्हणत असतो ट्रू ब्लॉक माझ्या लँग्वेज मध्ये, ट्रू ब्लॉक, आणि हा आहे माझ्या लँग्वेज मध्ये फॉल्स ब्लॉक. तर एक्सप्रेशन 1 म्हणजे तुमचा ट्रू ब्लॉक आणि एक्सप्रेशन 2 म्हणजे तुमचं फॉल्स ब्लॉक. का बरं? कारण कंडिशन, ह्या कंडिशनल ऑपरेटर मध्ये काय होत असते की कंडिशन जर ट्रू असेल, आता ट्रू कंडिशन केव्हा येईल, जेव्हा आपण तिथे तुमचे रिलेशनल ऑपरेटर यूज करून एखादी कंडिशन जर फॉर्म केली असेल तर त्याचा आउटपुट इन द फॉर्म ऑफ ट्रू ऑर फॉल्स येणार आहे. आणि तो ट्रू ऑर फॉल्स मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये काय होईल की याच्यात जर ट्रू व्हॅल्यू आली तर तुमचा एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होईल, याच्यात जर फॉल्स व्हॅल्यू आली तर एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट होईल. आता या एका स्टेटमेंट मध्ये कसं केलेलं आहे की इथे जर इफ कंडिशन असेल तर इफ कंडिशन मध्ये कंडिशन ट्रू फॉल्स असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नसेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तर एका स्टेटमेंट मध्ये तुम्ही इफ एल्सचा जो स्टेटमेंट आहे तो लिहू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला जर समजा ग्रेटर नंबर फाइंड आउट करायचा असेल 2 नंबर मधनं, तर त्याच्यात तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रेटर नंबर फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता या कंडिशनला मी लिहितो a is greater than b, क्वेश्चन मार्क. a is greater than b असेल तर ट्रू कंडिशन अँड और b. तर याच्यामध्ये काय आहे तुमचा a is greater than b आणि a आणि b असे दोन एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, म्हणजेच a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू. तर फॉर एक्झाम्पल अगेन a is equal to 10 अँड b is equal to 20. तर आपल्याला हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट मी कशासाठी दिलाय की आपल्याला ग्रेटेस्ट नंबर जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायच्या वेळेस आता इथे कंडिशन चेक केलं मी, a इज ग्रेटर दॅन b. जर ग्रेटर दॅन b असेल म्हणजे जर ही कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट मध्ये काय येईल आपल्याला a ची व्हॅल्यू येईल, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर आउटपुट मध्ये काय येईल b ची व्हॅल्यू येईल. तर आपल्याला व्हॅल्यूज आहेत तुमच्या a इज इक्वल टू 10 अँड b इज इक्वल टू 20. तर a ची व्हॅल्यू b पेक्षा काय आहे स्मॉल आहे, त्याच्यामुळं ही कंडिशन काय देईल ट्रू फॉल्स व्हॅल्यू देईल. आता फॉल्स व्हॅल्यू जर आली तर फॉल्स मधला तुमचं स्टेटमेंट कोणतं आहे, फॉल्स ब्लॉक मध्ये बी. तर बी ची व्हॅल्यू किती आहे 20 याचा आउटपुट येईल. तर 20 याचा आउटपुट आपला क्वेश्चन कशाचा आहे की ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. याच्यातला ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे बी, म्हणजेच तुमची व्हॅल्यू किती आली 20. जर मी हे चेंज करतो इथे a ची व्हॅल्यू केले 30, तर 30 व्हॅल्यू केल्यानंतर a इज ग्रेटर दॅन b आहे का, येस, म्हणजे कंडिशन काय झाली याची ट्रू. ट्रू कंडिशन झाल्यामुळे ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तर a ची व्हॅल्यू किती आहे 30. तर अशा प्रकारे आपण एका स्टेटमेंट मध्ये आपला इफ एल्सचा जो काम आहे तो एका स्टेटमेंट मध्ये कंडिशनल ऑपरेटरचा यूज करून सुद्धा एका स्टेटमेंट मध्ये आपला वर्क कंप्लीट करू शकतो.